नमस्कार मित्रांनो, आदिवासी विकास विभागाकडून चौकीदार पदाच्या 10वी पास साठी एक चांगली संधी आलेली. फॉर्म भरणं आता सुरू झालेलं आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, 6 मे पासून फॉर्म सुरू झालेले आहेत. फॉर्म कशा पद्धतीने भरावा त्याचा एकदम स्टेप बाय स्टेप व्हिडिओ लाईव्ह डेमो स्वरूपात मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा. लक्षात घ्या, फॉर्म भरताना जर तुम्ही या चुका केल्या तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला अडचण येऊ शकते. म्हणून काही चुका तुम्हाला टाळायच्या. संपूर्ण माहिती मी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचं. ठीक आहे, बघा ही लिंक आहे आणि ही जी लिंक पाहिली ही ॲपटेक या कंपनीची. ॲपटेक म्हणजे महाराष्ट्रात अजून बरेच युट्यूबवर किंवा बाकीच्या ठिकाणी जनता हेच सांगते की IBPS RBPS नाहीये. मी स्वतः आदिवासी विकास भवनला गेलो, तिथून माहिती करून आणली. ही लिंक वेगळी आहे, इथून आपल्याला कळत आहे ही ॲपटेक नावाची कंपनी जी आहे तर ती ही परीक्षा घेणार आहे. ही लिंक आहे. आता ही लिंक मिळत नाही बऱ्याच उमेदवारांना. तुम्ही लिंक असं मला जे ना कमेंटमध्ये टाईप करून पाठवा. कमेंटमध्ये मी तुम्हाला याची जी लिंक आहे तर ती डायरेक्टली कमेंट बॉक्समध्ये उपलब्ध करून देतो. तिथून जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता. सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल माहिती का मित्रांनो, रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू करावी लागेल आणि त्याच्यानंतर लॉग इन करून आपल्याला खऱ्या अर्थाने फॉर्म जो आहे तर तो भरता येणार आहे. ओके, आता लक्षात घ्या मित्रांनो, याची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठीची आपली एक सरळ सेवा भरती नावाने पूर्ण बॅच आहे, जी आगामी नगर परिषद, मनपा, वन विभाग, आरोग्य भरती, आदिवासी विभाग भरती, ZP या सरळ सेवेमध्ये राहणार आहे. या MPSC कडे जाणार नाही. आता MPSC चा GR स्पष्ट झालेला आहे. तुम्हाला या सर्वांची तयारी करायची असेल, सोबत या परीक्षेची तयारी करायची असेल तर तुम्ही या बॅचला नक्की एनरोल जे आहे तर ते करू शकतात. सोबत मित्रांनो, PYQ ची महाराष्ट्रातील पहिली बॅच अवेलेबल आहे. याची ॲपटेकची PYQ आपल्याकडे अवेलेबल आहेत. याची PYQ बॅच मी तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला या 5 टेस्ट पण मिळतील. 5 PYQ टेस्ट, त्याचं प्रत्येकाचं सोल्युशन देखील तुम्हाला इथे जे आहे तर ते मिळणार आहे. म्हणून तुम्ही ही बॅचला जे आहे तर ते आजच जॉईन करून ठेवा. सोबत आजच मी एक सिलेबस डिकोडिंगची एक PDF पण दिलेली, ते पण तुम्ही बघा नक्की. आपण जायचं रजिस्ट्रेशनवर, न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं. इथं तुमचं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव या 3 गोष्टी टाकायच्या आहेत. लक्षात ठेवा, हे सर्व काही 10वीच्या याच्यानुसार असलं पाहिजे. काय 10वीच्या याच्यानुसार असलं पाहिजे. सोबतच 10वीच्या याच्यावर महिलांचं काय लग्न आधी नाव आहे म्हणून तेच नावाने फॉर्म भरायचं. त्यांनी इथं तेच नाव टाकायचंय. लक्षात घ्या, महिलांनी तेच नाव टाकायचंय. आणि मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये असणार आहे, थोडा लॉंग होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काहीच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि याच्यानंतर तुम्हाला कुठलाच व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही. इव्हन दो चौकीदार या पदासाठी माझी अशी तुम्हाला विनंती असेल, काही जास्त काही दुसरीकडे व्हिडिओ पाहू नका. उलट तुमची दिशाभूल होते. याच व्हिडिओच्या माध्यमातून किंवा अनेक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं काम असतंय मित्रांनो, तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन देणं, ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन देणं. म्हणून तुम्ही आपलं हे जे चॅनेल आहे जॉईन करून ठेवा. कारण की महाराष्ट्रातनं एकमेव इग्नाइट अकॅडमीच असा प्लॅटफॉर्म आहे की जिथं इन्फॉर्मेशन पण दिली जाते आणि सोबत कंटेंट पण तुम्हाला चांगलं प्रोव्हाइड केलं जातं. तिने टाकलं डेट ऑफ बर्थ टाकायची. तर काय डेट ऑफ बर्थ, ही डेट ऑफ बर्थ त्यांनी 10वी वरच म्हटलेली. म्हणजे काय चालणार नाही, तुमची आधारवरील चालणार नाही आणि जन्म प्रमाणपत्रावरील चालणार नाही. कारण की काहींचं कसं असतं, शाळेची वेगळी असते, तर तीच 10वीची जी आहे तीच चालणार आहे. ईमेल ID टाकायचा. ईमेल ID महत्वाचा आहे. कारण की काय होणार आहे, ईमेल ID नंतर बंद वगैरे जर पडला तर त्याला तुम्हाला पासवर्ड माहिती पाहिजे. कारण की त्याच्यावरच तुमची OTP भविष्याच्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. मोबाईल नंबर रिचार्ज केलेला पाहिजे तरच OTP येतो, नाहीतर ते OTP येत नाही. जनरेट OTP क्लिक करायचा, कॅप्चा कोड टाकायचा, सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म असं करायचं आणि तुमचा लॉग इन जो आहे तर तो तयार होऊन जाणार आहे. ओके, आता हे तर झालं आपलं. ठीक आहे, चला आता तुमचा लॉग इन ID आणि एक पासवर्ड जनरेट होतो. परंतु लक्षात घ्या मित्रांनो, इथं काय करावं लागतं, एक नवीन पासवर्ड तयार करावा लागतो. ते कोणता देतात, तुमच्या जन्मतारखेचा. उदाहरणार्थ 1/1/1990 म्हणजे 1 जानेवारी 1990 असा पासवर्ड तुमचा तयार करतात. परंतु तो पासवर्ड नाही, आपल्याला नवीन पासवर्ड क्रिएट करावा लागतो. हा नवीन पासवर्ड साठी पहिले जुने पासवर्ड टाकायचा आणि 2 नवीन. नवीन कशा पद्धतीने तयार करू शकतात, तर तुम्ही एक सिंपल करायचं. फॉर एक्झाम्पल महा MAHA @1990 वर्ष टाकायचं. एक स्पेशल कॅरेक्टर, ही अप्पर केस, ही लोअर केस. अशा पद्धतीने पासवर्ड तुम्हाला बनवावा लागतो, तरच तो पासवर्ड टिकतो. मग पुन्हा काय करायचं, लॉग इन मध्ये जायचं. लॉग इन मध्ये तुमचा ईमेल ID आणि तो जो नवीन पासवर्ड तयार केलाय त्याच्याने लॉग इन मारून द्यायचं. ते लॉग इन झाल्यावर तुम्हाला पुन्हा वडिलांचे नाव इथं विचारलेलं आहे. हे पण 10वीच्या याच्यावरचं आहे आणि महिलांचं नाव पण 10वीच्या याच्यावरचं आहे. लक्षात घ्या, बऱ्याच लोकांच्या महिलांच्या नावामध्ये फरक आहे. फॉर एक्झाम्पल त्यांचं महिलांचं नाव आहे आशा, त्यांच्या आईचं नाव, परंतु 10वीच्या याच्यावर झालेले आशाबाई.
मग हे बाईचं नाव टाकायचं, म्हणजे जरी ते आईंचं नाव एवढंच असेल पण 10वीच्या याच्यावर आशाबाई नाव आहे म्हणून ते त्याच पद्धतीने ते आशाबाई नाव तुमचं तिथं आलं पाहिजे. जेंडर सिलेक्ट करा. आधार नंबर महत्वाचा आहे. आधार नंबर त्यांनी तिथं कंपल्सरी करून दिलेला आहे. तोच आधार नंबर इथं जो आहे तर तो टाकायचा आहे. तुमचं आधार कार्ड वरील नाव आता खऱ्या अर्थाने इथं चेंज बघायला मिळेल. फॉर एक्झाम्पल एखादी महिला असेल, तिचं लग्न झालेलं आहे आणि लग्नानंतर तिने नाव बदललेलं आहे, मग 10वीचं नाव वेगळं असेल आणि तिचं आधारवरचं नाव जे आहे ना तर ते वेगळं असेल. मग एखादी महिला म्हणेल सर मग टाकू का नको? आधारवर जे नाव आहे म्हणजे लग्नानंतरचं नाव असेल तर तेच नाव तुम्ही ऍज इट इज टाकू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. जुळे भाऊ बहीण आहेत का? येस असेल तर माहिती. वैवाहिक स्थिती, आता पुन्हा नावात बदल झालेला आहे का? मग यस म्हणायचं. ज्यांच्या नावात खरंच बदल झालेला आहे यस म्हणायचं आणि त्यांचं जो नाव नवीन बदल झालेला आहे तर ते नाव तुम्हाला इथे लिहायचंय. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल का? यस तरच फॉर्म भरता येतो, नाहीतर बाकीच्या युपी बिहार भैया लोकांना फॉर्म भरू देत नाही. महाराष्ट्राचं डोमेसाईल मागिततात, डोमेसाईलचं प्रमाणपत्र आणि ते कधी भेटलेलं आहे ते विचारलं जातं. त्याच्यानंतर मोबाईल नंबर तर इथे येतो, अल्टरनेट मोबाईल नंबर काही टाकण्याची गरज नाही, नाही टाकला तरी चालतो. पुढे आहे ऍड्रेस टाकायचा. शक्यतो ऍड्रेस माझी अशी रिक्वेस्ट असेल तुम्हाला की तुम्ही आधारवरचा जो ऍड्रेस आहे तोच इथं टाकावा. आधारवर समजा राज्य जे असेल, डिस्ट्रिक्ट, तालुका, पत्ता, गाव, शहर आणि पिनकोड ही सगळी माहिती टाकायची. वरचीच माहिती खाली आणि इथं सेव्ह अँड नेक्स्ट करायचं, म्हणजे तुमचं एक काम झालं. आता तुम्हाला माहिती भरायची. बरेच उमेदवार म्हणतील सर माझी पदवी झालेली आहे, मी 10वीचीच माहिती भरू का फक्त? असं नका करू. शिक्षण झालंय ना, भरा ना माहिती, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? 10वीची माहिती भरा, 12वीची माहिती भरा, ग्रॅज्युएशनची माहिती भरा, काहींचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल ती माहिती भरा. आणि अजिबात लाजायचं नाही मित्रांनो, ही सरकारी जॉब आहे. कोणी म्हणत असेल की अरे तू तर फार इंजिनिअरिंग केलेली आहे आणि चौकीदारसाठी फॉर्म भरतोय, अजिबात लाजू नका, कारण की तुमचं भविष्य आहे. घरी बसण्यापेक्षा त्याच्यापेक्षा एक सरकारी नोकरी हातात घेतलेली कधीही चांगली असते मित्रांनो. ओके, आपल्याला काही कोणी पेमेंट नाही द्यायला येणार, आपल्याला स्वतः मेहनत करायची, म्हणून त्याच्या बाबतीत अजिबात लाज बाळगायची नाही. तुम्हाला माहिती आहे ना तुमचं किती शिक्षण झाले, ते सगळं शिक्षण इथं टाका. काय सांगता येतं, भविष्यात तुम्हाला प्रमोशनच्या एक चांगल्या संधी इथं मिळू शकतात, म्हणून हे आधीच व्यवस्थित पद्धतीने सगळी माहिती भरायची आहे. ही सगळी माहिती भरायची इथं, ही सगळी टक्केवारी, सीजीपीए काहीच सोडायचं नाही. पुढे सेव्ह अँड नेक्स्ट केलं मी. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर इथं काय विचारलं जातं, ओळख आणि सामाजिक तपशील भरायचे. पहिलं तर काय की तुम्ही मायनॉरिटी आहात का, रिलिजियस मायनॉरिटी आहात का, म्हणजे हिंदू धर्म सोडून बाकीच्यांना रिलिजियस मायनॉरिटी म्हटलेलं आहे त्यांनी. रिलिजन सांगा आणि तुमची कॅटेगरी म्हणजे ओबीसी, एससी, एसटी जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट विचारलेले, मग तुमचे जे काही कास्ट सर्टिफिकेट असेल ते टाकायचं. ते कोणत्या डेटला इश्यू झालेलं ते टाकायचं, कोण इश्यू केलेलं. मग तिथं ऑप्शन येतं बघा, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट. तर हे असे ऑप्शन येतात. तुमच्या जो काही कास्ट सर्टिफिकेट असतो त्याच्या खाली जे सैन असते त्याच्या खाली पद लिहिलेलं असतं, तर ते पदाचं नाव टाकायचं. जात प्रमाणपत्र कोणत्या अधिकाऱ्यांकडून भेटलं, ओबीसी. लक्षात घ्या, जे काही कॅन्डिडेट ओबीसी मध्ये येतात, जे काही कॅन्डिडेट विजे मध्ये येतात, एनटी, एसबीसी आणि एससीबीसी या सगळ्यांना लागतं मित्रांनो नॉन क्रिमिलियर. कोणाला लागत नाही, एससी आणि एसटी यांना लागत नाही, यांना लागत नाही. एनसीएल यांनी टेन्शन घेऊ नये. ओबीसी, विजे, एनटी, एसबीसी, एससीबीसी हे आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नो म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं, तरी फॉर्म भरता येतो, काही एवढा इश्यू नाही आहे. पुढे पदाचे नाव वॉचमन आहे. आता कोणत्या प्रकल्पाअंतर्गत करायचे, कारण की खूप सारे प्रकल्प आहेत, तर तुम्हाला ठरवायचे कोणत्या प्रकल्पाअंतर्गत. ओके, आणि कोणत्या प्रोजेक्ट ऑफिस नेम तुम्हाला इथं जो आहे तर तो निवडायचा आहे. मग इथं बघा वेगवेगळे येतात बघा, चंद्रपूर, चिमूर, छत्रपती संभाजीनगर, जव्हार, डहाणू, तळोदा, देवरी, धरणी असे अनेक ऑप्शन येतात. कोणता तरी एक ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. दिव्यांग उमेदवारांना ही माहिती भरायची. इथं अनाथ उमेदवारांनी, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, खेळाडू, 865 गावांचं, तर हे सगळे माहिती तुम्हाला भरायची. सगळ्यात महत्वाची माहिती ही आहे आणि नवीन माहिती यांनी इथं आणलेली समोर. एक तुमचं फॅमिलीचं इन्कम बघा, ओबीसी वगैरे असाल तर एनसीएल ला तुम्हाला माहिती काढावीच लागते, त्यावेळी तुमचं ऑलरेडी इन्कम सर्टिफिकेट आहे. आता एससी आणि एसटी यांचं शक्यतो इन्कमचं काहीच नसतं, शक्यतो यांना लागतच नाही, कुठं काही काढूनच ठेवलं नसतं. तर त्यांनी एक अंदाजित त्यांची जी काही रक्कम असेल ती टाकायची आहे आणि त्यांनी सर्टिफिकेट नो म्हटलं तरी चालणार बरं का, लागत नाही. ऍक्च्युली एससी एसटी ला काहीच विचारलं नाही, ते फक्त त्यांनी असंच माहिती विचारलेली. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी नो लिहायचं, ज्यांच्याकडे असेल येस करून त्यांना नंतर अपलोड किंवा त्याची माहिती तिथं विचारली जाते.
एक्झामचा सिटी प्रेफरन्स तुम्हाला विचारलेला आहे, जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणीच परीक्षा घेतली जाणार आहे. 5 प्रिफरन्स त्यांनी इथं विचारून ठेवलेले आहेत, हे लक्षात घ्या. इथं टिक करायची आणि तुमचा सेव्ह अँड नेक्स्ट जाईल. आता तुम्हाला 4 गोष्टी अपलोड करायच्या आहेत. तुमचा फोटो, सिग्नेचर, लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन आणि डिक्लेरेशन, या 4 गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यामध्ये बघा, हा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो जेपीजी मध्ये पाहिजे आणि 100 केबीच्या आत पाहिजे. फोटो लाईव्ह फोटो लागत नाही, छान गोष्ट आहे. सिग्नेचर आहे जेपीजी 200 केबी. त्याच्यानंतर लेफ्ट हँड, डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा, जेपीजी आणि जेपीजी फॉर्मॅट. कोणता फॉर्मॅट चालत नाही माहितीये का? पीएनजी चालत नाही. बऱ्याच लोकांचा पीडीएफ असतो, पीडीएफ चालत नाही, हे फॉर्मॅट चालत नाही. सोबत 200 केबीच्या आत पाहिजे. आणि लक्षात घ्या, हँड रिटन डिक्लेरेशन हे पण जेपीजी मध्ये पाहिजे. बऱ्याच वेळी हे आपलं पीडीएफ मध्ये असतं, तर ते पीडीएफ मध्ये नको आहे मित्रांनो. तर ही सगळी माहिती आहे इथं. एकदा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या. आणि बाकीचे जे काही युट्यूबवरून आपले व्हिडिओ कॉपी करतात, तर त्यांना पण कामातच येईल ते. थोडी माहिती व्यवस्थित पद्धतीने स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या. बघा, मी याद्वारे जाहीर करतो की डिक्लेरेशन तुम्ही 2 भाषेत लिहू शकतात, एक इंग्लिश आणि एक मराठी. इंग्लिशमध्ये हा फॉर्मॅट आहे मित्रांनो, हे लिहायचंय तुम्हाला, तुमचं नाव शेवटी आणि सिग्नेचर. मराठीमध्ये ही माहिती जी आहे तर ती लिहायची. एकदा मी बाजूला होऊन जातो, तुम्हाला हा स्क्रीनशॉट कामात येईल. बघा, इथं सगळी माहिती मी दिलेलीच आहे, एकदाही तुम्ही वाचून घेणं. झालं, 900 रुपये भरायचे आपल्याला आणि मग आपला फॉर्म भरला जाणार आहे. तर अशा पद्धतीने भरला जाणार. काही प्रॉब्लेम असेल मित्रांनो, कमेंटमध्ये मला नक्की कळवत चला. तुमच्या सर्व कमेंट मी वाचत असतो. आता प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य होत नाही, टायपिंग करणं शक्य होत नाही, ते सोडून द्या तुम्ही. पण तुमच्या सर्व कमेंट्स मी पाहत असतो बरं का. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की सर रिप्लाय देत नाही काय, तर मी माझ्या व्हिडिओच्या खालच्या तरी मी कमेंट्स सगळ्या पर्सनली बघत असतो. म्हणून तुम्ही हक्काने कमेंट करू शकतात. आणि तुम्हाला वाटत असेल की इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला एक चांगली माहिती मिळते, एक चांगलं कंटेंट मिळतं, तर तुम्ही एक चांगली प्रतिक्रिया जी आहे ना, तर ती नक्की देत चला. तुमच्या या प्रतिक्रियेच्या माध्यमातून आम्हाला एक खूप चांगलं मोटिवेशन जे आहे तर ते मिळत असतं. सोबतच पीवायक्यूच्या बॅचवर खूप चांगलं काम केलेलं आहे आम्ही. तर ही पीवायक्यूची बॅच तुम्ही नक्की जॉईन करावी. म्हणजे तुम्ही कुठलीही तयारी करत असाल आणि या चौकीदार भरतीचा तुम्ही फक्त फॉर्म भरला असाल, तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही ही बॅच जॉईन केलीच पाहिजे. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही ही बॅच जॉईन करा. सर्व काही व्हिडिओ लेक्चर्स आहेत, 5 टेस्ट आहेत, सिलेबस डिकोडिंगचे सर्व काही व्हिडिओ तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेत. म्हणून तुम्ही ही बॅच जी आहे तर ते आजच जॉईन करू शकता. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. काही समस्या असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.